सोल्युशन कंपनी या कंपनीकडे महाबळेश्वर पास धामनेर या राज्यमार्गाचे काम आहे आणि या राज्यमार्गाचे कोट्यावधी रुपयाचे काम होत असताना ज्या माध्यमातून वृक्षतोड करण्यात आलेली आहे, रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावरती अनेक हजारो झाडाच्या कतरी काढण्यात आल्या आणि त्या कतरी करण्यात आलेल्या झाडाच्या बदल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला अटीशक्तीच्या जोरावरती काम दिलं होतं, ते म्हणजेच संबंधित ठिकाणी झाडे लावण्याचं. ते झाडे लावण्याचं काम एकंदर 2 टप्प्यात होतं. त्याच्यामध्ये त्यांना 15,000 झाडे लावण्याचा आदेश दिला होता. लेखी कागदोपत्री त्याचा 10,000 झाडाचा आहे. परंतु संबंधित ठेकेदारांनी बांधकाम विभागाची फसवणूक करून आम्ही महाबळेश्वर ते कास सातारा या रस्त्यावरती 7,000 झाडे लावलेत अशा प्रकारचे खोटं आणि धांदात फसवाफसवीची उत्तरे बांधकाम विभागाला दिलेली आहेत. तसेच त्यानंतर सातारा ते धामनेर विटा या रस्त्याला 3,500 झाडं लावल्याचे असे खोटे कागदोपत्री त्यांनी घेऊन दिलेले आहे. म्हणजेच एकंदर 10,500 झाडे रोडवेज कंपनीने लावले अशा प्रकारचं धांदात खोटं बोलण्याचं काम रोडवेज कंपनीने केलं आहे. आणि त्यास जावलीचे असणारे शाखा अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी खोटं बोलून त्यांना अत्यंत चांगल्या रीतीनं बळ दिलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीनं सगळ्या रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस नाममात्र एकही झाड आम्हाला आढळून आलं नाही. म्हणूनच आज आम्ही 10,000 झाडे लावण्याचा नाटक करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता जावली व उपअभियंता जावली यांना 10 झाडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भेट दिलेली आहेत आणि त्यांना सांगितलं आहे किमान 10,000 नाही 10 झाडाचे तरी संगोपन करा. जर ते संगोपन करत असाल तर ते संगोपनाच्या बदल्यामध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला 10,000 झाडे लावण्याकरता जे पैसे दिले आणि ते झाडं संगोपन केल्याचं नाटक करून, पाणी घातलं याचं नाटक करून जी बिलं काढण्यात आली त्या बिलाची वसुली करून आणि ती वसुली दंड व्याजासकट वसूल करावे व संबंधित रोडवेज कंपनीवरती 420 सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावं या मागणीसाठी आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू एवढं मात्र निश्चित.